नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची मोहपाश ही कादंबरी आणि आज भाग 3. नरहरिपंत कुलकर्णी हे विजयाराजेंचे सासरे अभयसिंह राजे भोसले यांच्या काळापासून भोसले कुटुंबाच्या इस्टेटीचा सगळा कारभार पाहत आले होते. आपली सगळी हयात त्यांनी भोसले घराण्याची सेवा करण्यात घालवली होती. आता त्यांचं वय झालं होतं, 60 पार केली होती त्यांनी, पण अजूनही त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. कामात अचूकता होती, हिशोब चोख होते. स्वभावानंही ते कमालीचे शांत आणि गंभीर प्रवृत्तीचे होते. प्रतापराजेंच्या आकस्मिक निधनानंतर हवालदिल झालेल्या विजयाराजेंना वडिलकीच्या नात्यानं त्यांनीच आधार दिला होता. त्या काळात सगळ्या इस्टेटीची जबाबदारी चोखपणे सांभाळली होती. विजयाराजेंनाही त्याची जाणीव होती, म्हणून नरहरिपंतांना त्या मान देत, त्यांच्या वडिलकीचा मान ठेवून त्यांच्याशी अदबीनं बोलत. पंतही भोसले कुटुंबाशी समरस झालेले होते. त्या कुटुंबातलेच एक असल्यासारखे ते वागत होते. पण या महिन्याभरात पहिल्यांदाच त्यांना इथे ते केवळ नोकर आहेत याची जाणीव झाली होती, आणि ही जाणीव करून दिली होती मोहिनीने. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या सगळ्या इस्टेटीचे अधिकार आता आपल्याच हातात आहेत याची जाणीव मोहिनी त्यांना वेळोवेळी करून देत होती. विजयाराजेंनीही कधी दिले नव्हते असे आदेश त्यांना ती देत होती. विजयाराजेंनी दिलेले बरेचसे अधिकारही तिने त्यांच्याकडनं काढून घेतले होते. मोहिनीकडून मिळणाऱ्या या वागणुकीनं पंत कमालीचे दुखावले गेले होते. होणारा अपमान आणि अवहेलना त्यांना असह्य होत होती. कित्येकदा तर असा अपमान सहन करत राहण्यापेक्षा सेवामुक्त व्हावं असे विचार त्यांच्या मनात येऊन गेले होते. पण भोसले घराण्याशी असलेली आपली बांधिलकी लक्षात घेऊन त्यांनी स्वतःवर संयम ठेवला होता. केवळ आपल्या मान अपमानाचा बाऊ करून त्या कठीण प्रसंगात विजयाराजेंची साथ आपण सोडावी हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं. शिवाय आज ना उद्या विजयाराजे बऱ्याहून परत येतील याची त्यांना खात्री वाटत होती. भीमा आला तेव्हा पंत नुकतीच आपली पूजा अर्चा आटोपून बाहेरच्या खोलीत आले होते. एवढ्या सकाळी सकाळी भीमा आलेला पाहून आणि त्याहीपेक्षा त्याचा घाबरलेला चेहरा पाहून ते काहीसे चकित झाले. नकळत मनात अशुभाची पाल चुकचुकली. एका बाजूला त्यांचा 5-6 वर्षांचा नातू अभय अभ्यास करत बसला होता. अभय 3 वर्षांचा असताना त्याची आई, पंतांची एकुलती एक मुलगी, साध्या आजाराच्या निमित्तावरून वारली होती. 6 महिन्याच्या आत त्यांच्या जावयानं दुसरं लग्न केलं होतं आणि अभयला आजोबांकडे आणून सोडलं होतं. तेव्हापासनं पंतच त्याचा सांभाळ करत होते. पंतांच्या सगळ्या आशा आता आपल्या या नातवावर केंद्रित झाल्या होत्या. काय झालंय भीमा? पंतांनी काहीशा धडधडत्या छातीनं विचारलं. पंत, काहीतरी वाईट घडलेलं असावं, भीमा म्हणाला. काय ते मोहिनीबाईंनी सांगितलं नाही, पण तुम्हाला लगी बोलवून आण म्हणले ते. हे ऐकलं आणि पंत मनातनं चरकले. विजयाराजेंविषयी तर काही. पंत उठले, खुंटीवरची कोट टोपी घेत म्हणाले, चल बरं. मोहिनी पंतांची वाट बघत हॉलमध्ये बसली होती. तिच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. काहीशा अस्वस्थपणे ती बोटांची चाळवाचाळव करत होती. पंतांना बघताच ती म्हणाली, तिकडे मुंबईत काय झालंय काही कळायला मार्ग नाही आहे, पण मला ताबडतोब तिकडे बोलवलंय. मी लगेच निघतेय. तोवर तुम्ही इथली सगळी जबाबदारी सांभाळा. सुचित्रा आणि सोनालीकडे तुम्ही लक्ष ठेवा. पंतांनी होकारार्थी मान डोलवली. भीमा इथला सगळ्यात जुना नोकर होता. त्यांनीही सहमतीदर्शक मान डोलावली. मग विचारलं, ते विश्वास साहेब आल्या होत्या ना, काय सांगायचं? अचानक मुंबईला जावं लागलं सांग. तिकडे गेल्यानंतर फोन करून मी कळवीनच. आणखीन अर्ध्या तासानं मोहिनी मुंबईला जाण्यासाठी बंगल्यातनं बाहेर पडली. भीमा तिला स्टेशनवर सोडण्यासाठी आला होता. गाडीत बसल्यावर थोडा निवांतपणा मिळताच मोहिनीचं विचारचक्र पुन्हा सुरू झालं होतं. विजयानं आपल्याला एवढ्या तातडीनं कशासाठी बोलवलं असावं? तिच्या निर्णयात काही बदल तर झाला नसावा. आपल्याला दिलेली पॉवर ऑफ अटर्नी रद्द करण्याचा विचार तर ती करत असावी. तसं करण्यासाठी कोणी तिचे कान तर भरले नसतील ना? शक्य आहे.
नाहीतरी लोकांना कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. पण कोणी केलं असेल असं? गावातल्याच व्यक्तींपैकी कोणीतरी, की पंतांसारख्या एखाद्या जुन्या नोकरानं? हा विचार मनात येताच नकळत मोहिनीनेही स्वतःशी कबूल केलं, तसं आपलं थोडं चुकलंच. काही कारण नसताना ह्या लोकांशी आपण थोडं जास्त कठोरपणे वागलो. विजयाचे हे खूप जुने आणि एकनिष्ठ नोकर आहेत हे लक्षात ठेवून आपण त्यांच्याशी थोडं नरमाईनं वागायला हवं होतं. त्यांच्याच मालकिणीच्या आग्रहाला मान देऊन नाईलाजानं आपण ही जबाबदारी स्वीकारली आहे असं वेळोवेळी आपल्या वागण्यात आणि बोलण्यात त्यांना जाणवायला हवं होतं. निदान विजया जिवंत आहे तोपर्यंत तरी हातात आलेल्या अधिकाराचा वापर आपण जरा जपून करायला हवा होता. एकदा विजया गेल्यानंतर कोण आपल्याला विचारणार होतं? पण हा सगळा विचार आपण आधीच करायला हवा होता. आता ह्या पश्चातबुद्धीचा उपयोग काय? विजयानं जर खरोखर आपला विचार बदलला असेल तर? मनात आलेल्या या विचारानं मोहिनी कमालीची अस्वस्थ झाली. हातात आलेली एवढी मोठी संपत्ती हातातनं निसटणार या नुसत्या कल्पनेनंच तिच्या जीवाची घालमेल झाली. चोराच्या मनात चांदणं म्हणतात तसा मोहिनीच्या मनात हा एकच विचार घोळत होता. म्हणूनच विजया राजेंच्या समोर जाऊन ती उभी राहिली तेव्हा तिची छाती चांगली धडधडत होती. तरी मनातले भाव चेहऱ्यावर दिसून न देण्याची खबरदारी तिने घेतली होती. विजया राजेंच्या चेहऱ्यावरची उदासी आता पहिल्यापेक्षाही जास्त गडद झाली होती. मनातली निराशा चेहऱ्यावर स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली दिसत होती. मोहिनीला पाहताच विजयराजेंनी काही उदास असून तिचं स्वागत केलं. कशी आहेस तू विजया? काहीतरी बोलायचं म्हणून मोहिनीने सुरुवात केली. ठीक आहे म्हणायचं, दुसरं काय? विजया राजे त्याच उदास स्वरात म्हणाल्या. हे जीवन म्हणजे मोठं अजब आहे बरं मोहिनी. जो जायला नको होता तो गेला आणि मी मात्र कणाकणानं झिजणारं हे आयुष्य एक एक दिवसानं पुढं ओढत राहिलीये बघ. मोहिनी काही बोलली नाही, पण नकळत तिने मनातल्या मनात सुटकेचा निश्वास सोडला. तिच्या मनात आलं होतं तसं काही नव्हतं. तर तिला इथे तातडीनं बोलवून घेण्यामागे विजयाराजेंचा दुसरा कसलाही हेतू नव्हता. निदान ती समजली होती तो तर खासच नव्हता. मनावरचं भलं मोठं ओझं उतरल्यासारखी मोहिनी मोकळी झाली. चेहऱ्यावर थोडे गंभीरपणाचे भाव आणत विचारलं, पण हे अचानक कसं काय झालं? सांगितलं ना तुला, आयुष्य म्हणजे एक अजब भूल भुलैया आहे बघ. एक सुस्कारा सोडत विजयाराजे म्हणाल्या. अगं डॉक्टर दांडेकर परवा संध्याकाळी तर मला भेटून गेले होते. तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्यांची आणि माझी ती शेवटची भेट आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र कोठारी सुद्धा होते. इथून गेल्यानंतर साधारण 2-1 तासांनी कोठारींचा फोन आला की डॉक्टर दांडेकरांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यातच ते. हे सांगताना विजयाराजेंचा चेहरा कमालीचा विदीर्ण झाला होता. मोहिनीला यावर काय बोलावं हे न सुचून ती गप्प राहिली. तुला तर माहितीच आहे की डॉक्टर दांडेकर अविवाहित होते. विजयाराजे एक सुस्कारा सोडत म्हणाल्या. हो, पण त्यांना इतर कोणी नातेवाईक तर असतील ना? कुणीच नाही ग. विजयाराजे मान हलवत म्हणाल्या. प्रताप आणि कोठारी हे त्यांचे 2 मित्र, त्यांचे नातेवाईक. आपल्या ह्या 2 मित्रांना ते आपलं सर्वस्व समजत होते. डॉक्टर दांडेकर म्हणजे खरोखरच एक निर्मळ नितळ मनाचा माणूस होता मोहिनी. मोहिनी मनातल्या मनात हसली, विजयाराजेंची कीव केल्यासारखी. हिला सगळेच नितळ आणि निर्मळ मनाचे वाटतात. मूर्ख. अगं दांडेकर, कोठारी आणि प्रताप क्लासमेट होते बरं. कॉलेजमधल्याच एका मुलीवर दांडेकरांचं प्रेम होतं आणि कोठारी सुद्धा त्याच मुलीवर प्रेम करत होते. पण दांडेकरांचं प्रेम एकतर्फी होतं. त्या मुलीचं प्रेम कोठारींवर होतं. दांडेकरांनी आपल्या प्रेमाची वाच्यता कधीच केली नाही. परिणामी कोठारी आणि त्या मुलीने विवाह केला. मग दांडेकर आजन्म अविवाहित राहिले. आपलं सगळं आयुष्य त्यांनी वैद्यकीय सेवेला वाहून घेतलं. त्यात त्यांना यश मिळालं, पैसे खूप कमावले.
पण दांडेकरांना तर आता कोणी वारच नाही. मग आता त्यांच्या मागे त्यांनी कमावलेल्या ह्या पैशांचं काय होणार? नकळत मोहिनी विचारून गेली. पैशाचं काय घेऊन बसलीस ग मोहिनी? पैशापेक्षा माणसाला हवं असतं सुख, समाधान, मनाची शांती. हे सगळं नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय? दांडेकरांना या पैशाचा कधीही मोह नव्हता. म्हणायचे ते की हा पैसा ज्यांनी मला दिला त्यांनाच तो परत देऊन टाकणार. म्हणजे अगं आपल्या पैशाचा एक ट्रस्ट बनवण्याचा त्यांचा विचार होता. ह्या ट्रस्टमार्फत गरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी, गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. मोहिनी गप्प झालेली होती. मनातल्या मनात मात्र ती दांडेकरांचाच विचार करत होती. कशासाठी एवढा पैसा कमावला त्याने? आयुष्यात कशाचाच काही उपभोग घेऊ शकले नाहीत. हल्लीच्या जगात माणसानं एवढं भावूक असून नाही चालत. आणि विजयाराजे विचार करत होत्या की दांडेकर किती साधा सरळ मनाचा माणूस होता. स्वतःपेक्षाही दुसऱ्याच्या सुखाचा विचार करत होता. जिच्यावर प्रेम केलं तिने आपल्या मित्राशी विवाह केल्यानंतर सुद्धा त्या मित्राबद्दल त्यांच्या मनात कधी मत्सर, असूया निर्माण झाली नव्हती. मैत्री असावी तर अशी. मोहिनीची आणि आपली मैत्री अशीच आहे. आपली केवढी मोठी जबाबदारी मोहिनीने कसलेही आडेवेडे न घेता स्वतःच्या अंगावर घेतली आहे. तुझ्या तब्येतीत काही फरक पडला? मोहिनीने क्षणभरानं विचारलं. नाही ग, दांडेकरांनी ऐकलंच नाही माझं. उगाचच मला इथे घेऊन आले. मला नाही वाटत ग मी आता ह्या आजारातून उठेन म्हणून. मोहिनीने त्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आता बघ, आता कोठारी हट्ट धरून बसलेत. हट्ट? कसला हट्ट घेऊन बसलेत कोठारी आता? हाच हट्ट ग की मी अमेरिकेला जावं. तिथे कदाचित माझ्यावर योग्य उपचार होऊ शकतील असं त्यांना वाटतंय. अगं पण तेच तर. मलाही अजिबात खात्री नाही, पण हे लोक माझं काही ऐकायला तयार नाहीत. आत्ता 4-5 दिवसांपूर्वीचं सांगते. दांडेकर आणि कोठारे मी हो म्हणावं म्हणून माझ्या खानपटीला बसले होते. हे ऐकून मोहिनी मनातनं काहीशी अस्वस्थ झाली. अमेरिकेला जाऊन विजया खरोखरच पूर्वीसारखी खडखडीत बरी झाली तर मग आपण पाहिलेल्या स्वप्नांचं काय होणार? अगं मग तू काय ठरवलंयस? मोहिनीने हलक्या आवाजात विचारलं. अगं ठरवणार काय? ह्या लोकांच्या माझ्याविषयीच्या भावना मला समजून घ्यायला हव्यात ना ग. खरं तर माझी अजिबात इच्छा नाही तुला सांगते, पण कोठारी अगदी हट्ट धरून बसलेत, त्यामुळे कदाचित जावं लागेल. त्यांचा आग्रह असेल ना तर तू नाही म्हणू नकोस, मोहिनी काहीशा अनिच्छतेनं म्हणाली. कारण असं काहीतरी बोलणं भाग होतं ना तिला. अगं कोठारींचा मुलगा तिकडे कुठल्या तरी हॉस्टेलमध्ये आहे, विजयाराजे म्हणाल्या. पण मोहिनीला त्यात फार काही स्वारस्य नव्हतं. ती गप्प राहिली. सुचित्रा आणि सोनाली कशा आहेत ग? अगं त्या मजेत आहेत. दोघींची चांगली गट्टी जमली आहे. तू फोन करून अचानक बोलवून घेतलंस म्हणून, नाही तर दोघींना एकटं सोडायचं माझ्या खूप जीवावर येतं अगं. विशेषतः सुचित्राला तर मी एका क्षणासाठी नजरेआड होऊ देत नाही. माझी आठवण वगैरे काढत नाही ना ग ती? विचारताना विजयाराजेंचा गळा दाटून आला होता. अगं मी प्रयत्न तर करत असते की तिचं मन सतत कशात तरी गुंतून राहावं. तुझी कमतरता तिला जाणवू न देण्याची मी माझ्याकडनं पराकाष्ठा करत असते. अगं पण शेवटी आई ती आईच ना. कुठलंही मूल एवढ्या सहजासहजी आईला कसं विसरेल? आणि खरं सांगू का, सुचित्रानं तुला विसरावं असं मला सुद्धा नाही वाटत ग. अगं शेवटी मी सुद्धा एक आईच आहे ना. मोहिनी चेहऱ्यावर उदास भाव आणि आवाजात कारुण्य आणत म्हणाली. मोहिनीच्या प्रत्येक शब्दावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या विजयाराजेंना त्यातला कृत्रिम जिव्हाळा कसा करणार? मोहिनीच्या बोलण्यानं विजयाराजेंच्या डोळ्यात आसवं तरळली. नकळत त्यांची नजर उशाजवळच्या टेबलावर ठेवलेल्या सुचित्राच्या फोटोकडे गेली. काही क्षण डोळे भरून त्या फोटोकडे बघत राहिल्या. मग त्यांनी स्वतःला सावरलं.
गालावर ओघळू पाहणारे अश्रू नॅपकिननं टिपले आणि आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत त्या म्हणाल्या, मोहिनी, मी तुला मुद्दाम तातडीने बोलवून घेतलंय बरं. कोठारींच्या आग्रहापुढे मान तुकवून मला अमेरिकेला जावंच लागणार. परत आपली भेट होईल याची खात्री नाही. म्हणूनच सुचित्राची जबाबदारी आता तुझ्यावरच आहे हे परत एकदा तुला सांगावं म्हणून मी तुला बोलवून घेतलं होतं. सोनालीप्रमाणे सुचित्राही आता तुझी मुलगी आहे असं समज तू. अगं, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मोहिनी नाराजी व्यक्त करत म्हणाली. आणि तुझा जर माझ्यावर विश्वास नव्हता तर मग ही एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर का सोपवलीस तू? तुला काय वाटतं, सुचित्राला आणि सोनालीला मी वेगळं समजते? हां, मला तसंच वाटतं, विजयाराजे एकदम म्हणाले. आणि मोहिनीच्या छातीत एकदम धस्स झालं. चेहऱ्यावर कावरेबावरे भाव उमटले. आपला हेतू विजयाच्या लक्षात आला का काय ह्या विचारानं मोहिनी मनातनं काहीशी घाबरल्यासारखी झाली. विजयाराजे म्हणत होत्या, अगं, तू जर त्या दोघींना वेगळं समजत नसतीस तर सुचित्रानं मला विसरून जावं असाच प्रयत्न तू केला असतास. मी एक प्रकारे मेल्यात जमाय मोहिनी. सुचित्रानं पूर्णपणे मला विसरून जावं आणि माझ्या जागी तुला तिने आपली आई म्हणावं अशी माझी इच्छा आहे बरं. आणि सुचित्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं तेच योग्य होईल. मोहिनीच्या जीवातच जीव आला. अच्छा, म्हणजे विजया त्या दृष्टीनं म्हणत होती. आपण उगाचच घाबरलो. हेच सांगण्यासाठी मी तुला बोलावलं. कदाचित पुढच्या आठवड्यात मला अमेरिकेला जावं लागेल. त्यानंतर कदाचित मी परत येऊ शकणार नाही. मोहिनीने नाटकीपणाने विजयाराजेंच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, अगं, हे काय अशुभ बोलतेस तू? विजयाराजेंनी हलकेच मोहिनीचा हात बाजूला केला आणि म्हणाली, अशुभ नाही, वस्तुस्थिती आहे ही मोहिनी. सुचित्राच्या मनातनं माझी आठवण कायमची पुसून टाकावी अशी माझी इच्छा आहे. तुझ्या आणि सुचित्राच्या दृष्टीनं तेच अधिक योग्य होईल. मोहिनी उठून उभी राहिली. पुन्हा एकदा चेहऱ्यावर नाराजीचे भाव आणत म्हणाली, मला नाही ऐकायचंय तुझं असलं बोलणं. तुझी ही वायफळ बडबड ऐकवण्यासाठी का तुम्हाला इथे बोलवून घेतलंयस? अगं, तुझ्या या असल्या बोलण्याने माझ्या काळजाला किती घरं पडत असतील याचा विचार केलास का तू? मला तर वाटतं सतत मृत्यूचा विचार करत राहिल्यामुळे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. माझ्यापेक्षा माझ्या मृत्यूच्या कल्पनेनं तू जास्त घाबरल्यासारखी झाली आहेस. आणि म्हणून जे समोर दिसतंय ते मान्य करायला तू तयार नाहीस. पण मोहिनी, आज न उद्या ही वस्तुस्थिती तुला मान्य करावीच लागेल. सत्यापासून माणसाला फार वेळ लांब नाही पळता येत. म्हणून मी सांगते, तू शांतपणे विचार कर आणि शक्य तेवढ्या लवकर सुचित्राच्या मनातनं माझी आठवण पुसून टाक. तसं झालं नाही तर तुम्हा दोघांनाही त्याचा फार त्रास होईल ग. ठीक आहे, मला जे योग्य वाटेल ते मी करीन, मोहिनी म्हणाली. पण मनातनं मात्र ती कमालीची खुश झाली होती. विजया जणू काही तिच्या मनातलंच बोलत होती. सुचित्राला आपल्या आईची पुसटशी आठवण राहू नये हे तिलाही हवं होतं. त्यावर तर तिची पुढची सगळी योजना अवलंबून होती. तासाभरानं मोहिनी जायला निघाली. विजयाराजेंचा निरोप घेऊन म्हणाली, उद्या किंवा परवा मी परत जाईन. जाण्यापूर्वी एकदा येऊन जाईन. उतरली आहेस कुठे? वांद्र्याला एका नातेवाईकांच्याकडे. फोन आहे तिथे? हो आहे की. मोहिनीनं नंबर दिला. जर तसं काही विशेष असेल तर कळवीन तुला. हां. मोहिनीने नुसतीच मान डोलावली. ती बाहेर पडली. मोहिनी गेल्यावर विजयाराजेंनी टेबलावरचा सुचित्राचा फोटो उचलला आणि डोळे भरून त्या सुचित्राच्या निष्पाप निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिल्या. त्यांची छाती भरून आली होती. मनात वात्सल्याचे कड दाटून येत होते. एवढ्या लहान वयात तिला आईच्या प्रेमाला पारखं व्हावत लागत असल्याबद्दल त्यांचं मन काहीसं खिन्न झालं होतं. पण त्याचबरोबर मोहिनीच्या छत्राखाली सुचित्राला कशाचीही कमतरता भासणार नाही. मोहिनी सुचित्राची सर्वतोपरी काळजी घेईल, तिला आईचं प्रेम देईल याची खात्री असल्यामुळे मनातून त्यांना समाधानही वाटत होतं.
कोणाची तरी चाहूल लागल्यामुळे विजयाराजे आपल्या विचारातनं भानावर आले आणि त्यांनी पाहिलं तर समोर कोठारी उभे होते. कशा आहात वहिनी साहेब? मी ठीक आहे. विजयाराजेंनी चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत उत्तर दिलं. कोठारी बेडजवळच्या खुर्चीवर येऊन बसले. काही क्षण गप्प राहिल्यावर गंभीर स्वरात म्हणाले, दांडेकरांनी आपलं मृत्यूपत्र बनवलेलं आहे. विजयाराजे काही बोलल्या नाहीत. कोठारींनाही त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा नसावी. कोठारी म्हणत होते, आज संध्याकाळी त्यांच्या त्या मृत्यूपत्राचं वाचन होणार आहे. वकील साहेब म्हणत होते की मृत्यूपत्राचं वाचन तुमच्याच खोलीत केलं जाईल. दांडेकरांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. माझ्या खोलीत? विजयाराजे एकदम चकित झाल्या. वकील साहेबांनी सांगितलं की मृत्यूच्या 4-5 दिवस आधी दांडेकर त्यांना भेटायला आला होता. त्याचवेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केलेली होती. आपल्या पहिल्या मृत्यूपत्रात त्यांनी थोडाफार बदलही केला असल्याचं तो म्हणाला. आपला मृत्यू त्यांना आधीच कळला होता का काय कोण जाणे. पण दांडेकरांच्या मृत्यूपत्राशी माझा काय? विजयाराजे गोंधळल्या होत्या. माझ्या लक्षात येत नाही आहे काही कोठारी. हे बघा, मलाही काही कळत नाही. तुमच्या इतका मीही गोंधळून गेलो आहे वहिनीसाहेब. पण जे काही आहे त्याचं निरसन संध्याकाळी होईल. आज संध्याकाळी 5ची वेळ ठरली आहे. वकील साहेब, माझी मिसेस, मी आणि आणखीन 1-2 जण इथे हजर असतील. इथल्या डॉक्टरांची मी तशी परवानगी घेतली आहे. विजयाराजे काही बोलल्या नाहीत. कोठारी उठून उभे राहिले. एवढंच सांगण्यासाठी आलो होतो. अच्छा, मी निघतो. कोठारी गेल्यानंतरही विजयाराजे कितीतरी वेळ मनाशी आश्चर्य व्यक्त करत राहिल्या होत्या. दांडेकरांनी आपलं मृत्यूपत्र केलं त्यात आश्चर्य करण्यासारखं काही नव्हतं. पण ते आपल्या खोलीत वाचलं जावं असा आग्रह त्यांनी धरावा याचं विजयाराजेंना आश्चर्य वाटत होतं. संध्याकाळी बरोबर 5 वाजता सगळे त्यांच्या खोलीत हजर झाले. कोठारी, त्यांची पत्नी आरती, दांडेकरांचे आणखीन 2 मित्र आणि वकील. मृत्यूपत्र वाचलं गेलं आणि विजयाराजेंचा चेहरा आणखीन विस्फारला गेला. काय वेडं म्हणायचं का काय या दांडेकरांना? ज्यांनी आपली जबाबदारी दुसऱ्यावर सोपवली त्याच्यावर ते मोठी जबाबदारी सोपवू पाहत होते. दांडेकरांनी आपल्या जवळच्या चल अचल संपत्तीचा एक ट्रस्ट बनवण्याची सूचना केली होती आणि या ट्रस्टची मुख्य विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणून विजयाराजेंनी काम पाहावं असं सुचवलेलं होतं. दांडेकरांनी आपल्या मृत्यूपत्रात विजयाराजेंच्या आजारपणाचाही उल्लेख केला होता आणि त्याचबरोबर या आजारपणातनं त्या निश्चितपणे बऱ्या होतील असा विश्वास व्यक्त केला होता. ट्रस्टच्या कामात कोठारी आणि आरतीनं विजयाराजेंना मदत करावी अशी इच्छा दांडेकरांनी व्यक्त केली होती. हे सगळं ऐकून विजयाराजे क्षणभर अवाक झाल्या. कॅन्सरसारख्या असाध्य रोगातून वाचण्याची अजिबात शक्यता नसताना दांडेकरांनी कोणत्या आधारावर ट्रस्टची सगळी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे हेच त्यांना कळत नव्हतं. अहो, हा काय वेडेपणा आहे. काय बोलावं हे न सुचून विजयाराजे काहीशा वैतागून म्हणाल्या. सगळेजण काही न बोलता गप्प राहिले. शेवटी आरती विजयाराजेंना समजावत म्हणाली, भाभीजी, तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देणारा तर आता आपल्यात नाही. पण मला वाटतं त्यांनी जे काही केलं ना ते विचारपूर्वक केलेलं असावं. तुम्ही ह्या आजारातून नक्की बऱ्या व्हाल याची त्यांना पूर्ण खात्री असावी म्हणून त्यांनी ही सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. अगं, पण दांडेकरांची ही शेवटची इच्छा आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांची ही इच्छा पूर्ण करायला हवी. हे ऐकल्यावर विजयाराजे गप्प झाल्या. थोड्या वेळानं सगळे निघून गेले. फक्त कोठारी आणि आरती तेवढे थांबले होते. वहिनीसाहेब, तुमची अमेरिकेला जाण्याची सगळी व्यवस्था झाली आहे. परवा संध्याकाळची फ्लाईट आहे. पण कोठारी, तुम्ही काहीही काळजी करू नका. कसलीही काळजी करू नका. तुम्ही एकट्या जाणार नाही आहात. तुमच्याबरोबर आरती येणार आहे. बरेच दिवस ती अमरीशलाही भेटलेली नाही. ती त्यालाही भेटेल. तुम्हाला तिची सोबत होईल. अमरीश कोण? अहो, अमरीश आमचा मुलगा. त्याला अमेरिकेत आम्ही शिकण्यासाठी ठेवला आहे. कोठारी आणि आरती सगळं काही ठरवूनच आलेत म्हटल्यावर विजयाराजेंना काही बोलता आलं नाही. आणि बोलणार तरी काय? उलट आपल्यासाठी कोठारी करत असलेली ही सगळी धडपड बघून त्यांचं मन भरून आलं होतं. कोठारी आणि दांडेकर या आपल्या 2 मित्रांबद्दल प्रतापराजे अगदी भरभरून बोलायचे त्याची प्रचिती त्यांना आज येत होती. रात्री पुन्हा एकदा मोहिनी विजयाराजेंना भेटायला आली.
विजयाराजेंचं अमेरिकेला जाण्याचं काय झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता तिला गप्प बसू देत नव्हती. परवा रात्रीच्या फ्लाईटनं अमेरिकेला जाण्याचं नक्की झाल्याचं विजयाराजेंनी तिला सांगितलं. कोठारींची पत्नी आरती आपल्याबरोबर येणार असल्याची माहिती दिली. तुला विमानतळावर निरोप द्यायला यायची खूप इच्छा आहे, मोहिनी मानभावीपणे म्हणाली. पण अगं सुचित्रा आणि सोनालीची काळजी लागली आहे. तसे विश्वास जयसिंगपूरहून एव्हाना परत आले असतील, पण नाही ग, तू गेलीस तरी चालेल. नाही नाही, तुला निरोप दिल्याशिवाय मी नाही जाणार. विजयाराजेंचा हात आपल्या हातात घेत मोहिनी म्हणाली. विजयाराजेंनी काही न बोलता नुसतंच आपल्या दुसऱ्या हातानं मोहिनीच्या हातावर थोपटलं. श्रोते हो, हा होता 3रा भाग. 4था भाग उद्या ऐकत रहा. सुरेश वैद्य लिखित मोहपाश.